नगर नांदेड प्रत्येक जिल्ह्यावर जसे आळंदी देहूपासून या नामसप्ताहाची जी सुरुवात झाली, जवळजवळ जागतिक लेवलचे कार्यक्रम बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या साधू संतांच्या 750व्या निमित्त 375व्या निमित्त सगळ्या साधूंच्या संतांच्या पादुका हेलिकॉप्टरवर प्रत्येक ठिकाणी आणल्या गेल्या. लातूरलाही कार्यक्रम झाले, नगरला झाले, नाशिक असे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. तर आता हा जो संकल्प निवडलेला आहे, तर हा संकल्प योग्य आहे. सर जे बोलले की आपण हे नंदीग्राम असलेलं नगर आणि विशेषतः साधू संतांच्या शंकराचार्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी आहे, गुरु गोविंद सिंगांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आणि या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रम आजपर्यंत अगदी उत्साहात आणि जोमामध्ये झालेले आहेत, त्याच्यात काही दुमत नाही. आणि कार्यक्रम अशक्य असं आपल्यासाठी कुठल्याही बाबीत नाही. म्हणून हा जो संकल्प घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे, चांगला आहे, सर्वांसाठी आहे. सर्व आणि एकात्मतेचं एक दर्शन यातून आपल्याला घडून येणार आहे. आणि एकात्मतेचं दर्शन घडवण्याकरता या कार्यक्रमाची आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि विशेषतः हा जागतिक लेवलचा मोठा मधुमेधावर कार्यक्रम होणार आहे. तर जसं सर म्हणले तसं प्रत्येक ठिकाणी समिती बनवल्याशिवाय आणि प्रत्येक ठिकाणी जबाबदाऱ्या दिल्याशिवाय हा कार्यक्रम पार पडणं थोडं कठीण आहे. आणि सगळ्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या तरच हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. हे काही एक दोघांचं काम नो. आणि काम करणारे सुद्धा तुकामणी येते पाहिजे जातीचे, येरगाबाळाचे कामं नव्हे, ते साधारण माणसाचे काही कामं नव्हे. जबाबदारी घेतली म्हणजे ती अगदी पारच पडली पाहिजे आणि मी पार करू शकतो असं जर आत्मविश्वास असेल तरच ही कार्यक्रम आपला पार पडणार आहे. म्हणून आता कशी जबाबदारीसाठी मोठे मोठे माणसं आहेत, त्याच्यामुळं काही अडचण नाही. त्यातले त्यात सावकार आहेत म्हणल्यावर आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं काही लिहायचं काम नाही. कारण त्यांचा संपर्क, त्यांची धर्माबद्दल, त्यांची संप्रदायाबद्दल असलेली आत्मीयता ही आपल्या सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही. म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन अगदी सुंदर आहे. सावकार आहेत जगन्नाथ सावकार, तर त्या तुमका थोडं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. हा कार्यक्रम घ्यायचं खरं तर आपण प्रत्येक महिन्याला एक बैठक घ्यायची ठरवली. दुसरी बैठक आहे, दुसरा महिना आहे. एकदा कार्यक्रम निश्चित झाला, पण आता हा कार्यक्रम वैभवशाली कसा करायचा त्यासाठी दुसरी मिटिंग आहे. तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ही वैभव कसं प्राप्त होईल या कार्यक्रमाला हे पाहायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करायचं आहे. तर आपल्या सर्वांचं मार्गदर्शन त्यासाठी पाहिजे. हा कार्यक्रम वैभवशाली कसा होईल यासाठी कुठल्या कुठल्या समित्या तयार कराव्या लागतील, तर आपण सर्वांनी मार्गदर्शन करावे. कुठल्या समिती केल्यानंतर त्याचा काय काय फायदा होईल ते आपण फक्त आता समित्याची चर्चा करूया आणि पुढच्या मीटिंगमध्ये आपण समित्या वाटप करूया. तर आपल्याला जे जे वाटते आपण मार्गदर्शन करावे. सर्वांनी इन्व्हॉल्व करावं लागतं, म्हणजे कलेक्टर साहेबांपर्यंत जावं लागतं. समित्या स्थापन झाल्यानंतर रिटायर लोक राहतात, काम रामकृष्ण. आज आपण जे जमलो हे सगळ्यांना माहीतच आहे की आज हे तिसरं पर्व आहे यांच्यासाठी, शेवळकर महाराजांसाठी. लातूरला यांच्याच निदर्शनामध्ये, मार्गदर्शनामध्ये म्हणा तुमचा खूप सहभाग होता आणि त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला शिकायला मिळालेलं आहे आणि त्याचा अनुभव आपण त्याचा उपयोग इथं घेऊ शकता. तसंच पिंपळगाव म्हणतात तसं आपण परवा जे बसलो होतो शंतनूकडे, आपण बसलो होतो कोटगिरीकडे, तिथेही चर्चा झाली आमची. तिथंही म्हणजे बरंच काही त्यांच्याकडे त्याबद्दल माहितीचा साठा आहे. फक्त ते एवढंच आहे की ते कसा इथं वापर करावा. आता तसे तज्ज्ञ अनुभवी आमचे दिलीप भाऊ आहेत, पैतवारजी आहेत, मोठे बंधू आमचे जगन्नाथ चक्रवार आहेत, ज्ञानेश्वरजी आहेत, जोशी महाराज पण बसलेले आहेत, गणेशजी आहेत. सगळेच काही म्हणजे एकावनिक अनुभव आहेत. जसं आम्ही 2023ला तिरुपती बालाजीचा कल्याण उत्सव हा कार्यक्रम घेतला होता पूर्णा रोडला, पण तो कार्यक्रम सुद्धा याला रिलेटेड म्हणजे आमचा अनुभव, आम्ही ते 16 व्यक्ती सुरुवातीला तयार केलो आम्ही. आणि एक त्याच्यामध्ये असं ठेवलं होतं की तिथं थोडं पैशाचा भाग जास्त होता,
सगळ्यांनी 1-1 लाख रुपये देऊन सदस्य व्हायचं असं होतं तिथं आमचं. आणि आम्ही सुरुवातीला 16 सदस्य होऊन तिथं फक्त कार्यक्रम 1 लाख लोकांचं आमचं तिथं येण्याचं प्रोव्हिजन होतं. आणि 1 करोड रुपयाचा जवळजवळ खर्च होईल असं तिरुपती बालाजीहून सगळे देव आले होते. त्यांच्यामध्ये दिलीप भाऊंनी खूप सहकार्य केलं. आणि आत्ताच साहेबांनी म्हणलं तसं की सहकार्यसुद्धा सरकारीमधून सुद्धा आवश्यक आहे. तसं तिथं आम्ही कलेक्टरला बोलवलं होतं, काय व्यवस्था पाहिजे, SP ला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन, त्यांच्याकडनं सहकार्य घेतलं होतं. आता मेन म्हणजे कसं आहे की याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे नियोजन. नियोजनबद्ध हा कार्यक्रम जर झाला तर कुठलाही कार्यक्रम सक्सेस होतो. त्याच्यामुळे नियोजन पाहिजे.